इचलकरंजी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते खटखट वाजणारे यंत्रमाग आणि घामाच्या धारा गाळत काम करणारा कष्टाळू कामगार. पण याच इचलकरंजीतल्या कबनूर परिसरात सध्या काही तरुण आरोग्य सुधारण्याच्या आणि तेही शॉर्टकटनं तब्येत कमावण्याच्या इतके घाईत आले आहेत की डॉक्टरची कोणतीही पदवी नसताना थेट औषध विक्रेते बनू पाहत आहेत. अशाच एका घरगुती डॉक्टर निखिल शंकर पाटील वय 23 राहणार कबनूर या 9 तरुणाचा बेकायदेशीर औषध विक्रीचा गोरखधंदा शिवाजीनगर पोलिसांनी अगदी रात्रीच्या शिफ्टमध्ये उघडकीस आणलाय. माणसाला ताकद यावी म्हणून मेफेंटरमाइन सल्फेट नावाचं हाय डोस इंजेक्शन दिलं जातं असं ऐकिवात आहे. पण ही ताकद डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय किंवा स्वतःच्या खिशातून अवैधपणे रस्त्यावर विकायची नसते. एवढी साधी अक्कल या 23 वर्षाच्या बालशिवाजीला आली नाही. हेच आमचं दुर्दैव. दिनांक 13 जुलैच्या रात्री 8:30च्या सुमारास जेव्हा सामान्य माणसं घरी जेवणावर ताव मारत असतात तेव्हा आमचे निखिल भाऊ यशवंत कॉलनीच्या रस्त्यावर ग्राहकांच्या प्रतीक्षेत टर्मिनच्या 51 बाटल्या घेऊन उभे होते. आजकालच्या पोरांना व्यायामशाळेत घाम न गाळता झटपट छाती फुगवायची असते, पण तब्येत कमावण्याच्या नादात हे तरुण थेट लॉकअपमध्ये जाऊन बसतात. अरे मित्रा, 51 इंजेक्शन्स विकून जी ताकद तू दुसऱ्यांना वाटणार होतास तीच आता तुझा हा उद्योग बघून पोलिसांच्या लाठीत येईल याचं भान ठेवायचं होतं ना. पोलिसांना या गुपचूप चालणाऱ्या दवाखान्याची माहिती मिळताच त्यांनी तिथे छापा टाकला. कोणताही परवाना नसताना जणू काही किराणा दुकान चालवावं अशा थाटात हा टर्मिनचा साठा घेऊन फिरणाऱ्या निखिलला पोलिसांनी भेड्या ठोकल्यात. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता BNS कलम 123, 125 आणि 278 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करत असून पोलीस निरीक्षक शरद मेमाने हे या प्रकरणाचं मार्गदर्शन करतायत. आता पोलिसांच्या या कडक तपासातून निखिलला काय औषधोपचार मिळतो हे पाहणं रंजक ठरेल. मराठी S न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर.